म्हणते की मी तुम्हाला एक कानफाटात मारते आणि घराच्या बाहेर जाते, पण ती असं का म्हणते चला बघूया. तर इकडे हे दोघे जण बेडरूम एरियामध्ये असतात आणि अंकिता खूप नाराज असते. ती म्हणते की मला रडू येतंय, मला खूप वाईट वाटतंय. तर डीपी सांगतो की आणि मला, तर ती सांगते आता गणपती येतोय पुढच्या आठवड्यात, तर माझं काही खरं नाही, गणपती येतोय मला काही कळत नाहीये. कोकणी माणूस आहे, म्हणजे कोकणी माणूस आणि गणपतीचं नातं म्हणजे हे एक वेगळाच उत्साह असतो. तर मला ती आठवण येते की पाव, भजन, ते उसळी, हे मला असं सणसणतंय आणि अशी ती ऍक्टिंग करून दाखवत असते बेडवरून खाली उतरून. गणपती यायचं म्हटलं की डेकोरेशन हे असं माझ्या डोक्यात इतके विचार, आता माझं डोकं फुटायची वेळ आली. मी बिग बॉसना सांगणार आहे मला घरचा गणपती आणि लालबागचा गणपती याचे फोटो पाठवा, नाही तर माझं काही खरं नाही. मी यांना एक कानफाटात देते आणि मग घराच्या बाहेर जाते आणि गणपती बघून परत माघारी येते. तर डीपी सांगतो की पण मी सांगणार की हे चेष्टेत होतं, मग मी असं नाहीच करणार. अरे त्याला तक्रार द्यावी लागते की हिनं मला मारलेलं आहे आणि मगच ते तुम्हाला बाहेर काढतात. तर तुम्ही माझ्यासाठी एवढं करणार नाही का, असं अंकिता बोलते. तर तो म्हणतो नाही करणार, तुम्हाला ह्या घरात हवेस. तर ती सांगते निकीला देऊ का. तर धनंजय सुद्धा याला ॲग्री होतो. तर अशा प्रकारे आणि यावेळेस लालबागचा जो गणपती आहे त्याची जी थीम आहे ती श्रीरंगाची आहे आणि मला ती बघायची आहे. ते कसे डेकोरेट करताय, काहीतरी असं मला तिथला वास येतोय त्या रस्त्यांचा, तिथल्या प्रसादाचा, असा माझ्या नाकामध्ये वास येतोय असं ती सांगत असते. तर इकडे खरंच कोकणी माणसाच्यात एक उत्साह असतो ना गणपतीचा, तसाच उत्साह इथं अंकिताच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि त्यासाठी ती निकीला कानफाटात मारायला देखील तयार आहे असं इकडे ती सांगते. चला तर मग तुम्ही किती गणपतीसाठी उत्सुक आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.